लाड मला घ्यायचं नाही बघ. ही विद्याबाई आमची. हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, ही आमची विद्याबाई. ते तर पाठ बघितलीस अशी करते. मग म्हणताय कशी आहेस? बरे बरे. माझ्यावर का भाग काय बघायचं एकदा बघूया. त्याला देवा आली काहीतरी आणलं बघून आला तिला कुठनं आणला तो? झाडाला मिळालं कुठल्या? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी सध्या माझ्या माहेरी आहे आणि इथे काय चाललंय तर इकडे देवकार्य चालू आहे. त्यासाठी माझ्या आत्यांची पूर्ण फॅमिलीने आम्ही सगळे एकत्र आलो होतो आज. खूप वर्षानंतर म्हणा सगळे आमची जी आम्ही बहिणी आमची मुलं वगैरे सगळे आहेत ते खूप वर्षानंतर महिन्यानंतर एकत्रित आले होते. त्यामुळे आजचे खरंच खूप मस्त वाटत होतं. मिस्त्री मामा आणि इंदू डार्लिंग जेवण बनवत आहे मस्त पैकी. अजून काय शिजलेलं नाही आणि दोन निकिता मिळून मसाला भाजत आहेत. हे बहुतेक जरा गरम करा कडकडीत. बस की लय कमी झाली. तर मंडळी आईच्या घरी जेवण बनवायची तयारी चालू होते आणि ताईच्या घरी इकडे आम्ही सगळ्याजणी चपाती बनवत होतो. तर ताईचं असं म्हणणं होते की तू शूटिंगमध्ये मला घेऊ नकोस किंवा आजूबाजूचा परिसर असा आहे की तू घेऊ नकोस शूटिंग. आता गावाकडे आपण शूट करतोय तर थोडासा पसारा असणारच. आता ते तिला कसं समजवायचं ते मला कळत नाही आणि ती मला व्हिडिओज बनवायला देत नाही गावाला गेलं का. तिचं काय आहे माहीत नाही. पण इकडे आम्ही सगळ्याजणी जेवायला बसलो बहिणी मिळून. सुरुवातीला आहे ती आमच्या आजीची बहीण आहे आणि त्या बाजूला आहेत त्या दोघी माझ्या आत्ते बहिणी आहेत. त्याच्या ताईच्या आणि माझ्यामध्ये आहे ती आमची दुसरी आत्या आहे आणि हा आहे निकिताचा भाऊ म्हणजे माझ्या भाऊजाईचा भाऊ. तिकडे आहे कोपऱ्यामध्ये साक्षी, ऋतुजा आणि निशांक, मी. आम्ही सगळे असे एकत्रित जेवायला बसलो होतो. ॲक्च्युली झालं कसं, भावाचं लग्न हे कोरोनात झालं, बारसंही छोट्या गाणी झालं, त्यामुळे बड्डे मोठ्यानी होतोय. पोऱ्याच्या बड्डेचं जेवण निशा करते. येस येस हॅलो बघ निशी एवढं लई शिजीव कराय. वशाडी हाड दिली नाही देऊन असं नाही की मीठ लागते का बेटा. गेले अरुण दादा बसा की बस की म्हणा आम्ही हाय इकडं काय करायलोय. हाय हाय मीठ आहे नको का नको नकोच. छान आहे. जरासं पाणी आण लवकर. आई रक्ती मिक्स करू नको. रक्ती नाही हेच करायचं. कमी कर घ्या निशे जोरा झाली. गिरवी त्याच्यातच मसाला घालू काय तेच मसाला नको. पुढचं
आजचा व्हिडिओ सुरुवात होण्याआधी मी आधी सांगते, आजच्या व्हिडिओमध्ये नॉनव्हेज लोकांच्यासाठी खास मेजवानी असणार आहे आणि व्हेजिटेरियन लोकांनी थोडासा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, कारण बड्डेचं आम्ही जेवण होतं ते नॉनव्हेज होतं. व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हेजिटेरियन जेवण होतं, पण जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेजचं जेवण ठेवलं होतं. त्यामुळे जे नॉनव्हेज म्हणजे व्हेजिटेरियन आहेत त्यांना थोडंसं केळसवाणं वाटेल, पण ठीक आहे, जे नॉनव्हेज खातात त्यांना आवडेल. दुपारच्या जेवणामध्ये रात्रीचं जे होतं तेच आम्ही सगळं खाल्लं होतं आणि इकडे चालू होती ती मोठ्या कार्यक्रमाची तयारी. म्हणजे संध्याकाळी जो बड्डे आहे त्या बड्डेच्या निमित्तानं जे जेवण सगळ्यांना द्यायचं होतं त्याची तयारी. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या मोठ्या भांड्यात काय करताय, तर एवढ्या मोठ्या मोठ्या भांड्यामध्ये नॉनव्हेजच बनणार आहे. व्हेजिटेरियन ताईच्या दुसरीकडे बनवलं होतं आणि ते साईडला केलं होतं आणि त्यानंतर नॉनव्हेज जेवण बनवायला चालू होतं. इकडे विराज आहे आणि जे आचारी आहेत त्यांनी खरंच खूप मस्त असं जेवण बनवलं होतं. इकडे मसाले आहेत सगळे आणि मसाले त्यांनी काढून ठेवले होते, ते भाजायचे होते आणि त्यांचा अंदाज इतका छान होता ना जेवण बनवण्याचा. निंगुडग्याचे आहेत, म्हणजे जे आजरा तालुक्यात आहे त्यांना माहिती आहे निंगुडगे कुठे आहे. निंगुडग्याचे आचारी आहेत, त्यांनी खरंच खूप सुंदर जेवण बनवलं होतं. जे आचार्य आले होते त्यांच्यासोबतच त्यांच्या मदतीला ह्या ताई वगैरे आले होते आणि सगळ्यांनी जे काय कटिंग चॉपिंग पाहिजे होतं ते सगळं करून दिलं होतं त्यांना आणि बाकी त्यांनी जेवण बनवलं होतं. आमच्या यात्रेचं जेवण मिस्त्री मामाने बनवलं होतं आणि हे जेवण ह्या आचार्यांनी बनवलं होतं, कारण मिस्त्री मामा घरचेच एक व्यक्ती आहे आणि त्यांना जर जेवणाकडे ठेवलं असतं तर मग त्यांना बाकीचे कार्यक्रमात ते एन्जॉय करू शकले नसते. म्हणून मग मिस्त्री मामांना आम्ही जेवणापासून थोडं लांब केलं होतं, का तर त्यांनी बाकीचा बड्डे जो आहे तो एन्जॉय करावा, सगळ्या नातेवाईकांच्या सोबत त्यांनी वेळ घालवावा. ह्याच्यासाठी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जेवणामध्ये येऊ नका, तुम्ही फक्त सगळ्यांच्यावर देखरेख ठेवा आणि मग ह्या आचार्यांना सांगितलं होतं की तुम्ही जेवण बनवा. तर इकडे जेवणाची तयारी चालली होती, काय कसं कुठं करायचं तेच तयारी होती. तर मंडळी, जे इकडे रक्तीमुंडी बनवायची होती आणि त्याच्यासाठी जे मुंडीचं किंवा रक्तीचं जे हे होतं ते सगळं गरम पाण्याने धुणं गरजेचं होतं, नाही तर मग त्याचा थोडासा वास येतो, वजरी वगैरे असते ना त्याचा वास येतो. धुवून आणलं होतं पण त्याला गरम पाण्याने धुणं गरजेचं होतं. त्यासाठी इकडे भावाने ते परत भांड्यात टाकले आणि ते स्वच्छ धुवायला चालू आहे. त्यानंतरच त्याचं जेवण बनवलं. अरे वा, असं काढा बघ वर. दुरात आहे. एकीकडे जेवण बनवायचं होतं, जवळजवळ 600 ते 700 लोकांचं जेवण बनवायचं होतं, तिकडे ती तयारी चालू होती. आणि दुसरीकडे इकडे मुलांचं डेकोरेशनचं काम चालू होतं. निशा, विराज वगैरे सगळेजण आहे ते स्टेज डेकोरेशन करण्यासाठी फुगे फुगवत होती. त्यांची मेहनत खूप चालू होती इकडे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी.
जसजशी संध्याकाळ झाली तसजशी पाहुण्यांची गर्दी वाढायला लागली. जेवढे पाहुणे बोलवले होते ते सगळे हळूहळू यायला लागले होते. तरी नशीब आज पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे सगळे पाहुणे जे बोलवले होते ते सगळे आले होते. आणि मग आता प्रत्येकाची ओळख करून देणं पॉसिबल नाही, त्यामुळे सगळे आले होते. त्यांचं मी फक्त शूटिंग घेतले रॅन्डम असं. आणि जे घरच्या होत्या त्या बायका आपल्या इकडे चहापाणी करण्यात व्यस्त होत्या. ताई त्या सगळ्या चहापाणी करण्यात व्यस्त होत्या. बाकी नातेवाईक तुम्हाला कळतीलच. तुम्ही कधी आले? दुसरी मामी नाही आली? मावशी अर्धा डायरेक्ट आली. मिस्त्री मामी चाय देताना घरात जशी गर्दी वाढायला लागली तशी म्हटलं आधी केक कापून घेऊया, कारण सगळे एकत्रच आले, मग त्यांना बसवणार कुठे. आणि पावसाचं थोडं वातावरण होत होतं, त्यामुळे आधी म्हटलं जसा पावसाची उघडीप आहे तोपर्यंत आधी केक कट करून घेऊ. आणि बाहेर स्टेज घातला होता आणि तिथेच केक कटिंग करायचं होतं. आणि बघताय तुम्ही किती लोक आली होती. लाडू तसा आमचा लाडू खूप लाजतो किंवा काय, थोडा आवाज मोठा झाला की शांत बसतो. पण आज त्याला काय झालं होतं माहीत नाही. तो स्टेजवरतीच नाचत होता आणि खूप खुश होता. पण संध्याकाळी मात्र थोडा रडवेला झाला, कारण खूप जास्त त्याची पण दगदग झाली ना. पण छान त्यांनी रिस्पॉन्स दिला. बॅकग्राऊंडला गाणी चालू होती आणि त्या गाण्याच्या तालावरतीच आमचा लाडू नाचत होता. पण मी ती गाणी ठेवू शकत नाही, ऑलरेडी आपल्याला 2 कॉपीराईट क्लेम आले, त्यामुळे गाणी कशी काढता येईल याचा माझा विचार चालू असतो. त्यामुळे बॅकग्राऊंडला जे गाणं चालू आहे हॅपी बर्थडे टू यू ते चालूच आहे, त्याच्यावरती तो नाचतोय. नाही तर तुम्ही म्हणाल असा काय एकटाच नाचतोय, असं काय नाही. गाणी चालू होती आणि त्याच्यावरती तो नाचत होता. बोला सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रीराज, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. बोला बार बार दिन ये आए, बार बार हात पुढे करा. ऍक्शन. हजारों इकडे बघा समोर, बारकी समोर बघा सगळे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. लाडू बाबांनी बोललं की भरवायला त्या उगीच हसाल्यात. पाठीमागं मगासारखं. तिला भरवा बघूया दोघ जण भरवा बघूया तिला. ते भाकर आलंय चला एक एक जोडी चला वर. तर मंडळी केक बिक कापून झाला आणि त्यानंतर फोटो सेशन करण्यासाठी संपूर्ण फॅमिली म्हणजे जे फॅमिली होते ते सगळे एकत्रित वरती येत होते, स्टेजवर फोटो काढत होते आणि होते. माझ्याकडून का प्रत्येकाचं शूटिंग करणं पॉसिबल झालं नाही, जेवढ्यांचं झालं मी तुमच्याशी शेअर करते. आणि त्यानंतर जी गर्दी झाली ती म्हणजे जेवणासाठी प्रचंड गर्दी व्हायला लागली, त्यामुळे शूटिंग करणं पण पॉसिबल झालं नाही.
कुठं लपतोय बघतो आता. आता कुठं लपतो बघतो. वर वर. कांदा लिंबू सगळा नाही का मग काय. हो जेव लवकर लवकर. या इकडे बसल्यात. इकडे पाहुणे मंडळी. भात भात. दोन दोन इकडे आहेत. शिवणी आहे जेव लवकर. प्लेट काढायची प्लेट नका गो. प्लेट काढू ना गो. आमचा व्हिडिओ यायला पाहिजे हा? येणार की. युट्यूबवर टाकणार फोटो. ठीक आहे असं तसं नाही का. तिकडे नाही उठली सगळी. तसं नाही आलं असे काढू. ती टोपी आली पाहिजे हा लाल. दिसत नाही खरं. उजेडाला तरी जाय पाहिजे तिकडे. मग आले जनला आली. असं नाही घ्यायचं. हा बारक्या तू पण ऍक्शन के साथ. अरे इकडे घे. तिकडे कुठे झाला. काय नाही घेतलंय हातात. मी असं मी त्यांची झालं की नाही. कोणाला काय पाहिजे काय बघतो. तू काय देखरेख करायलास का. काय देखरेख काय करायलास काय. झालं की नाही. शिस्तात अजून ये. कसं झालंय. आम्ही नाही बनवलंय. आचार्यानं बनवलंय. नाही तर मी थँक्यू म्हटलं असतं. दादा एक्शन के साथ. एक्शन के साथ. एक्शन के साथ मागून. मावशी बघ मगाशी बघ इकडे मी शूटिंग काढून गेलो. मावशी दिसायच नाही मला. तिकडे गेली ती. आली ना. हो ऍक्शन के साथ. काहीतरी वेगळं कर. हाय हाय करा. तर मंडळी पाहुणे मंडळी तर जेवायला बसले होते. प्रत्येक पंक्तीचं शूटिंग तर काय मी केलं नाही. जेवढ्यांचं शक्य झालं तेवढ्यांचंच मी शूट केलं. आणि गावातले सर्व चुलबंद जेवण होतं. प्लस आमचे सगळे पाहुणे मंडळी होते. आणि आमचा गोतावळा खूप जास्त आहे. प्रत्येकाचं शूटिंग करणं पॉसिबल झालं नाही. आणि जेवढं केलं तेवढं मी तुमच्याशी शेअर केलेलंच आहे. आता बघा तुम्ही किती लोक जेवायला होती ते.
मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमच्या लाडूच्या बर्थडेचा व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. खूप सारे नातेवाईक आले होते, खूप सारे नातेवाईक मीही खूप वर्षानंतर भेटले होते. दुपारीही काही नातेवाईक येऊन गेले, त्यांचं काही मी शूटिंग केलं नाही, तेही काही दुपारी येऊन गेले. आणि संध्याकाळी जे आले होते त्यांच्या थोडंफार सगळ्यांचं शूटिंग केले. आमचे मामा मामी मावशी सगळ्या मावशा चुलत मामं सगळे आले होते. किरणचे मित्र आले होते. किरण जिथे कामाला आहे तिथली सुतगिरणी, तिथली सगळी लोक आली होती, त्यामुळे त्याचे मित्र होते. माझ्या सासरकडची थोडीफार मंडळी होती. मी माझ्या मित्रपरिवारांना बोलवलं नव्हतं कारण बड्डे त्याचा होता, त्याच्या घरी कार्यक्रम होता भावाच्या घरी, त्यामुळे त्याचे नातेवाईक तर खूप जास्त आहेत, त्याचे मित्रपरिवारही खूप जास्त आहेत. आता आपली कुठं गँग घालायची म्हणून मी काही कोणाला जास्त बोलवलं नव्हते. फक्त सासरकडची काही लोक माझ्या होती आणि असं सगळं कार्यक्रम झाला. काही नातेवाईक जे आहेत ते अजूनही आमच्याकडे कॅमेरा शाय आहेत, पण काही नातेवाईक आमच्या अशा आहेत ज्यांना आमच्या कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये यायला आवडतं. ते सगळ्यांना मी कॅमेरामध्ये कॅप्चर केलं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि हो, थोडा उशीर झाला आहे व्हिडिओ यायला, तरीही व्हिडिओला लाईक करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल अजून माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त का. बाय.